आजचा दिवस नॉर्मल जाईल म्हटलं, पण अचानक एक असं काम समोर आलं की माझी हालत टाईट झाली. आणि व्लॉग शेवटपर्यंत पहा, सगळं सांगतो. तर रामराम मंडळी, पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. घरून निघालोच होतो तेवढ्यात धम्मा दिसला आणि त्याला गोष्टीमध्ये विचारलं कोंबडा कसा आवाज करतो. वो अलग ही लेवल का बंदा था। आणि मेडिकलमध्ये आल्याबरोबर सोनू होता मिट्टूसाठी पिंजरा बनवत. आजकाल लोकांना स्वतःसाठी पण टाइम नाही, पण सोनू एक छोट्या पक्ष्यासाठी एवढी काळजी घेत होता. शाबाश बेटा। एक एक वायर जोडून बारीक बारीक गोष्टी सांभाळत होता. तो फक्त पिंजरा नाही बनवत होता, मिट्टूसाठी एक सेफ घर तयार करत होता. आणि शेवटी पिंजरा तयार झाला आणि तेवढ्यात वैभव आल्याबरोबर कॉम्पिटिशन सुरू झाली. कोणाचा बायसेप जास्त मोठा आहे. गेम घ्यायला बसलो का आपण पण मागे नाही हटत. बात तो सही है। आणि आज एक दुसरं काम पण करायचं होतं, ते म्हणजे खड्डा भरायचा होता. खूप दिवसापासून नाही, खूप महिन्यापासून खड्डा खूप सारा जमा झाला होता. त्याला बरोबर पॅक करून घेतला आणि हा खड्डावाला भाऊ तर मस्त पोच देऊन गाडीवर बसून होता. अरे बड़े खतरनाक लोग हैं। पहिल्यांदा पाहिलं तेव्हा वाटलं हे आपल्याकडून होणार नाही, पण मग ठरवलं आज काही झालं तरी सगळा खड्डा साफ करायचा. आणि काम सोपं नव्हतं, पण मेहनत घेतली तर काही शक्य नाही हे पुन्हा एकदा जाणवलं. खड्ड्याची साफसफाई चालू होती आणि मी पण फुल टाइम कॅमेरा घेऊन खड्डावाला भाऊचा व्हिडिओ काढत होतो. पण खरं सांगायचं तर त्या मस्करीमध्ये काम कधी पूर्ण झालं कळलंच नाही. आणि एक छोटासा अपडेट तुमच्यासाठी, माझे डेली व्लॉग कधी कधी रिपीट वाटत असतील तर तुम्हाला बोर होऊ नये म्हणून मी एक डिसिजन घेतलाय. आतापासून मी वीक मधून 2 किंवा 3 ब्लॉग अपलोड करणार आहे. पण जे काही अपलोड करेन ते फुल क्वालिटी मध्ये आणि मस्त कंटेंट असेल. म्हणून तुमच्या भावाला फॉलो नसेल केलं तर आताच फॉलो करून टाका आणि भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये.